निकाल लागणार आहे। 70 जागांसाठी थोड्याच वेळात ही मतमोजणी सुरू होणार आहे। दिल्लीमध्ये आप आणि भाजपात काटेकी टक्कर होणार आहे। तर आप दिल्लीचा गड राखणार का किंवा भाजप बाजी मारणार हे पाहणं आता अतिशय औत्सुक्याचं असणार आहे। आपण या संदर्भात पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, काय सांगाल, दिल्लीचे जे इलेक्शन्स झाले या संदर्भात आज निकाल लागणार आहे, दिल्ली नेमकी कुणाची हे आज स्पष्ट होणार आहे। काय सध्याची माहिती मिळते, कसं वातावरण आहे दिल्लीत? अगदी मोहिनी, संपूर्ण देशाचं खरं तर लक्ष या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे असणार आहे। कारण इंडिया आघाडीतले दोन पक्ष, आम आदमी पक्ष आणि काँग्रेस, हे दोघंही एकमेकाच्या विरोधात लढत आहेत। मी सध्या आहे नवी दिल्ली या विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर, ज्या ठिकाणी आपचे संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात संदीप दीक्षित आहेत, शीला दीक्षित यांचे सुपुत्र, त्या देखील माजी मुख्यमंत्री होते आपल्याला माहित आहे, आणि भाजपकडून परवेश वर्मा आहेत। त्यामुळे या लढतीकडे खरं तर लक्ष लागलेलं आहे। आणि आता आपण पाहतोय तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। पहिल्यांदा पोस्टल मतदानाची मतमोजणी केली जाईल आणि त्यानंतर ईव्हीएम मशीन्स जे आहेत त्यांची मतमोजणी केली जाईल। प्रामुख्यानं कालकाजी मतदारसंघ असेल, ज्या ठिकाणी सध्याच्या मुख्यमंत्री आतिशी या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर जंगपुरामधनं मनीष सिसोदिया जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत। काँग्रेसचं इतकं मोठं आव्हान दिसत नाही, मात्र जी चुरस आहे ते प्रत्येक मतदारसंघामध्ये आम आदमी पक्ष आणि भाजप यामध्येच पाहायला मिळते। प्रचाराचा विचार केला तर आम आदमी पक्षाकडून अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रचार केला होता आणि भाजपकडून पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असतील, JP नड्डा असतील, महाराष्ट्राचा विचार केला तर अगदी देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील या प्रचारामध्ये उतरलेले होते। कारण मराठी लोकांची मतं मिळवण्यासाठी, आणि त्यामुळे बघावं लागेल दिल्लीवर नेमका झेंडा कोणाचा फडकेल। आत्ता आपण पाहतो या मतदारसंघामध्ये सगळं बॅरिकेटिंग करून पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि संवेदनशील ठिकाणी देखील मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे। 500 पेक्षा जास्त उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 70 जागांसाठी ही आजची खरं तर मतमोजणी असणार आहे। 36 जागा कुणाला मिळणार यावर सरकार कुणाचं बनणार हे खरं तर ठरेल। त्यामुळे बघावं लागेल, साधारणतः 9-9:30 वाजेपर्यंत कल आपल्याला समजू शकतील। त्यामुळे बघावं लागेल आम आदमी पक्ष पुन्हा सत्ता राखणार की विरोधातला भाजप सत्ता काबीज करणार। अगदी नक्कीच संदीप, आणि या संदर्भातले सगळे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एकूणच आपण पाहतोय दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे। दिल्ली विधानसभा निवडणूक 2013, आम आदमी पक्ष 28, भाजप 31, काँग्रेस 8 आणि इतरांच्या वाट्याला 3 जागा। काँग्रेसच्या मदतीनं आम आदमी पक्षाची सत्ता, अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री। दिल्ली विधानसभा निवडणूक 2015, आम आदमी पक्ष 67 जागा, भाजप 3 जागा तर काँग्रेस 0 जागा। आम आदमी पक्षाची स्वबळावर सत्ता, अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री। दिल्ली विधानसभा निवडणूक 2020, आम आदमी पक्ष 62 जागा, भाजप 8 जागा तर काँग्रेस 0 जागा। आम आदमी पक्षाची स्वबळावर सत्ता, अरविंद केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री, मात्र केजरीवालांच्या अटकेनंतर आतिशींना मुख्यमंत्रीपद।